डोंबिवली ते MIDC परिसरात असलेल्या केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत। या स्फोटामुळे परिसरातील रहिवासी भागात देखील मोठं नुकसान झालं असून यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। MIDCतील केमिकल कंपनीतल्या स्फोटांनी पुन्हा एकदा डोंबिवली शहर हादरलं। मागील काही वर्षांपासून सातत्यानं डोंबिवली MIDC स्फोटाच्या घटना घडतायत। त्यामुळे डोंबिवली MIDCतील केमिकल कंपन्यांच्या स्थलांतराचा मुद्दा चर्चेत आलाय। याच मुद्द्यावरून राजकारण सुरू झालंय। सातत्यानं होणाऱ्या घटनांमुळे विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। बॉयलरचं धोरण, रिएक्टरचं धोरण, सरकारचं कामगार व औद्योगिक सुरक्षा डिश नावाचं खातं हे अतिशय अकार्यक्षम खातं आहे। नुसतं कागदावरचं खातं आहे। मोठ्या मोठ्या कंपन्या तर यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा गेटच्या आतमध्ये येऊ देत नाही, अशा प्रकारची स्थिती त्या खात्याची। आणि म्हणून या औद्योगिक सुरक्षेकडे सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या महाराष्ट्रात आहे। कित्येक कामगाराचे हकनाक याच्यामध्ये बळी जातात। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र ही महाविकास आघाडीच्या काळातली चूक असल्याचं सांगत पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय। इंडस्ट्रियल मिनिस्टर उद्योग मंत्री यांच्याशी बोलणं माझं झालेलं आहे। जे हेझार्डस कंपनीज आहेत त्या हेझार्डस कंपनीला ज्या आहे सगळ्यांचीच मागणी आहे, लोकांची मागणी आहे, लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर A-B-C कॅटेगरी करून जे आहे ते शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे। या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या स्थलांतरित आपल्याला बाहेर ज्या करायच्या होत्या त्यासाठी जागा अवेलेबल नव्हती, परंतु या वर्षभरामध्ये या परिसरामध्ये जागा आपण अवेलेबल केलेली आहे। आचारसंहिता असल्यामुळे जागेचं वाटप झालेलं नाही। 4 तारखेनंतर या जागांचं वाटप होईल आणि ज्या धोकादायक कंपन्या आहेत, केमिकल कंपन्या आहेत, ह्या डोंबिवलीवासियांची जी मागणी आहे शिफ्ट करायचं, त्याच्यावर धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ती कारवाई 4 तारखेनंतर आम्ही सुरू करू। सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले असताना सरकारनं डोंबिवली MIDCतील केमिकल कंपन्यांच्या स्थलांतराबाबत सकारात्मकता दाखवल्याचं पाहायला मिळालं। कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या, परंतु हजार्डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDCमध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय। आता सरकारकडून आचारसंहितेचं कारण देत कंपन्यांचं स्थलांतर रखडल्याचा दावा करण्यात येतोय। आता डोंबिवलीतील घटनेनंतर तरी सरकार याबाबत तातडीनं पावलं उचलणार का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।